तुम्ही सर्वांना खूप छान दिवस आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसाहतदारांचा भारतातील प्रभाव या विषयावर चर्चा करणार आहोत. वसाहतवाद धोरणांचा आंध्र प्रदेशातील जंगलांवर काय परिणाम होतो, याचा शोध आपण या अध्यायात घेणार आहोत. या व्यतिरिक्त जंगल, उद्योग आणि श्रीमंती संबंधित धोरणांचा देशाच्या विविध प्रदेशांमधील लोकांच्या जीवनावर कसा परिणाम झाला हे आपण तपासू. आपण विषयाची सुरुवात करूया. शिकण्याचे परिणाम. ब्रिटिश राजवटीपूर्व जंगलांचा वापर कसा केला जात असे. ब्रिटिश राजवटीत जंगलांचा वापर कसा केला जात असे. धोक्यात असलेली जंगले आणि नवीन झाडे लावण्याची गरज. शासनाने वन विभागाची स्थापना केली. ब्रिटिश सरकारचे औद्योगिक धोरण. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय उद्योग. स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय उद्योगांचा समस्या. भारतीय उद्योगामधील मजूर. या धड्यातील कीवर्ड्स. समरसता म्हणजे भांडणे किंवा वाद घालण्यापेक्षा शांततेने एकत्र राहणे. लिलाव म्हणजे एक सार्वजनिक विक्री ज्यामध्ये वस्तू किंवा मालमत्ता सर्वोच्च ऑफरला विकली जाते. बंड म्हणजे परिस्थापित सरकार किंवा राज्यकारभाराविरुद्ध हिंसक कारवाई करणे. क्रांतिकारक म्हणजे राजकीय क्रांतीचे समर्थन करणारी किंवा त्यातील गुंतलेली व्यक्ती. घट रक्कम किंवा डिग्री किंवा आकारता काहीतरी लहान किंवा कमी करण्याची क्रिया. ब्रिटिश राजवटीपूर्व जंगलाचा वापर कसा केला जात होता. ब्रिटिश राजवटीपूर्व आदिवासी किंवा आदिवासी लोकांना आणि गावकऱ्यांना जे हवं होतं ते जंगलातून मिळत असे. त्यांनी शिकार केली. लाकूड, फळे, फुले आणि औषधे वनस्पती गोळा केल्या आणि जंगलात आपली जनावरे चरवली. तसेच झाडे तोडून पिके घेण्यासाठी जमीन मोकळी केली. घरे बांधण्यासाठी आणि अवजारे बनवण्यासाठी ते लाकडांचा वापर करत असत. बाजारातून गरजेच्या वस्तू विकत घेण्यासाठी त्यांनी काही वनस्पतीही विकली.
जंगलातून मिळणाऱ्या लाकडासारख्या जादा वस्तू त्यांनी पैसे कमवण्यासाठी विकल्या नाहीत. आदिवासी आणि गावकऱ्यांनी शेतीसाठी काही जंगले मोकळी केली असली तरी अजूनही मोठे जंगली क्षेत्र शिल्लक होती. यावरून कधीकधी शेतकरी आणि आदिवासी लोकांमध्ये भांडण व्हायची, पण त्यांनी वापरलेल्या जंगलाचाही त्यांनी काळजी घेतली. जुनी झाडे लाकडासाठी तोडून नवीन झाडे वाढू द्यायची. जंगलाचा नाश होऊ नये म्हणून त्यांनी जंगलाचा मोठा भाग नव्हे तर फक्त लहान भाग कापला. जंगलातील लोकांनी राजसम्राटांना मौल्यवान भेटवस्तू दिल्या. 'शेतकऱ्यांनी कर भरला आणि आदिवासींनी स्थलांतरित शेती केली. जंगलाचा वापर राजांचे नियंत्रण नव्हते कारण त्यामुळे त्यांच्या राजांना धोका नव्हता. आदिवासीय शतकानुशतके जंगलाशी एकरूप होऊन राहत होते. त्यांचा गरजा भागत होती आणि त्यांची काळजी घेत होते. ब्रिटिश राजवटीतील जंगलाचा वापर कसा केला जात असे? ब्रिटिश राजवटीत कोलकाता आणि मुंबईसारखी शहरे झपाट्याने वाढली. ब्रिटिश सरकाराने हजारो किलोमीटर रेल्वे बांधली, मोठी जहाजे बांधली आणि खाणी उखडल्या. या घडामोडीमुळे लाकडाची मागणी वाढली. रेल्वे मार्गासाठी स्लीपर 1879 मध्ये भारतात 8,000 किलोमीटरची रेल्वे होती. 1910 पर्यंत ती वाढून 50,000 किलोमीटर झाली. दरवर्षी हिमालय आणि तराईच्या जंगलातून 1 कोटी लाकडी स्लीपर करण्याच्या गरजा भासत असे. इमारती आणि जहाजे तयार करण्यासाठीही लाकडाचा वापर केला जात असे. लाकूड व्यापारी व वन कंत्राटीदारांनी नेमलेल्या कामगारांनी हे काम केले. इंग्रज सरकार आणि त्यांच्या कंपनी लिलावदार ठेके विकून मोठा नफा कमावला. जंगले धोक्यात आणि नवीन झाडे लावण्याची गरज. वाढत्या लाकडाच्या वापरामुळे रेल्वे, जहाजे आणि घरांसाठी लाकूड संपायची भीती ब्रिटिश सरकारला सतावत होती. त्यांनी नवीन झाडे लावण्याचा निर्णय घेतला.
परंतु सागवान, पाईन सारखे मौल्यवान लाकुडे पुरवण्याकरता. शासनाचे नवीन विभागाची स्थापना केली. 1864 मध्ये सरकारने नवीन जंगलाचे संरक्षण आणि जुन्या जंगलाचे जतन करण्यासाठी वन विभागाची निर्मिती केली. जंगलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आजूबाजूच्या लोकांकडून त्यांचा नाश होऊ नये म्हणून त्यांनी कायदेही आणले. आदिवासी बंड. ब्रिटिश राजवाटी जंगलातील आदिवासी शेतकऱ्यांना आव्हानाचा सामना करावा लागला. बैगा, मुरिया, गोंड, भील, कोया, रेड्डी, कोलम आणि सावरा या जमिनीतील आपली पारंपरिक शेती पद्धती चालू ठेवता आली नाही. त्यांनी इतरांसाठी काम करण्यास भाग पाडले गेले आणि बाहेरील लोकांना त्यांची जमीन घेतली. वनविभाग अधिक शक्तिशाली आणि हिंसक झाला. संथाल उठावा. झारखंडच्या संथालही ब्रिटिश राजवाटीविरुद्ध लढा केला. 1855 ते 1856 मध्ये त्यांनी जमीनदार व सावकारांना लुटून ठार मारून बंड पुकारले. त्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र राज्य हवे होते, पण ब्रिटिश सैन्याशी लढण्याइतपत ते बलवान नव्हते. शेवटी 15,000 संथाल मारले गेले आणि त्यांचे बंड दडपले गेले, म्हणजे पराभूत करण्यात आले. बिरसा मुंडा यांचे नेतृत्वाखाली बंड. 1874 ते 1901 या काळात झारखंडमधील मुंडा आदिवासींनी बिरसा यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला. जमीनदार, सावकार आणि त्यांच्या जमिनी आणि वाहन हक्क हिरावून घेणाऱ्या अन्यायकारक न्यायालयांना पाठिंबा देणारे ब्रिटिश सरकार त्यांना उलथवून टाकायचे होते. बिरसा त्यांच्या अनुयायीसाठी देवासारखा होता, ज्यांनी त्याची पूर्ण आज्ञा पाळली. नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबून बंडखोरी थांबवण्यात आली. मध्ये बिरसा मुंडा तुरुंगात मरण पावले, पण
छोटा नागपूर आदिवासींच्या रक्षणासाठी सरकाराला कायदे करावेच लागले. कुमाऊमधील वनबंड 1921 ते 22. कुमाऊ शेतकऱ्यांनी त्यांचे वनहक्क काढून घेतल्याचे सरकार निषेध केला आणि नियम व मंजुरी नकारली. इंग्रजांना आपली धोरणे बदलावी लागली. अल्लूरू सीते रामराजू. अल्लुरी सीता रामराजू यांचा जन्म 4 जुलै 1898 रोजी पांढरंगी गावात झाला. त्याचे वडील फोटोग्राफर होते आणि आई विशाखापट्टणमची होती. वडिलांच्या निधनानंतर ते काकमकाड मोठा झाला. 1882 मध्ये मद्रास वन कायद्यांनी आदिवासी लोकांना शेती करण्यापासून आणि जंगलात मुक्तपणे फिरण्यापासून रोखले. बंगालच्या क्रांतिकारकांच्या प्रेरणेने अल्लुरी यांनी आंध्र प्रदेशात पोलीस ठाण्यावर छापे टाकून निषेध केला. अल्लुरी व त्यांच्या अनुयायांनी बंदूक चोरून इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली. इंग्रजांनी सँडर्सच्या नेतृत्वाखाली सैनिक पाठवले. 4 महिन्यानंतर अल्लुरी पुन्हा हजर झाला आणि आदिवासी स्वयंसेवकांसोबत लढला. इंग्रजांनी वर्षभर लढा दिला. त्यानंतर मे 1924 मध्ये अल्लुरीला पकडून ठार मारले. कोराम भीम. कोमराम भीम यांचा जन्म संकेपल्ली गावात झाला. तो 15 वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. भीमचे कुटुंब सारदापूर गावात स्थायिक झाले. भीमने सिद्दीकी नावाच्या जागीरदारांची हत्या केली आणि आसामला पळून गेला. त्यांनी 5 वर्ष मजूर म्हणून काम केले आणि स्वातंत्र्य सैनिकांकडून प्रेरणा मिळाली. भीमाने जोडे घाटात करांसाठी लढा देण्यासाठी आणि आदिवासी लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गुरिल्ला सेना स्थापना केली. तो युद्धात मरण पावला. हेमच्या मृत्यूनंतर हायमोर्डफिन जमातीचा अभ्यास केला. ब्रिटिश सरकारचे औद्योगिक धोरण. 1850च्या दशकात मुंबई आणि अहमदाबाद इथे भारतीय कापड गिरण्या स्थापना झाली.
भारतीयांनी आपला उद्योगाला चालना देण्यासाठी ब्रिटिश कापडावर कर लावण्याची मागणी केली, परंतु ब्रिटिश कारखानेदारांच्या दबावाखाली सरकाराने ते फेटाळून लावली. अखेर 1896 मध्ये सरकाराने भारतात येणाऱ्या ब्रिटिश कापडावर कर लावला, पण भारतीय बनावटीच्या कपड्यांवरही कर लावला, ज्यामुळे संघर्ष निर्माण झाला. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय उद्योग. पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्धासाठी जहाजांचा आणि शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी युरोपियन कारखान्यांचा वापर होत असल्याने भारताला टंचाईचा सामोरा जावे लागले. युद्धानंतर भारतीय कारखान्यांनी विस्तार करून युरोपियन यंत्रे विकत घेतली. भारतीय उद्योगांना आधार देण्यासाठी परदेशी वस्तूंवर कर लावण्यात आला. शासनाने मान्यता दिली, परिणामी कारखान्यांची झपाट्याने वाढ झाली. स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय उद्योगाचा समस्या. भारतातील कारखाने, बँका आणि जहाजांवर ब्रिटिश सरकारांचे नियंत्रण होते. भारतीय उद्योगपतींनी प्रगती केली, पण संसाधनाची कमतरता होती. शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. फिक्कीने फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यावर चिंता व्यक्त केली. ब्रिटिश राजवट संपुष्टात आल्यानंतर भारताने औद्योगिक विकासाला पाठिंबा दिला. भारतीय उद्योगामधील मजूर. 1850 मध्ये भारतीय यंत्रधारित उद्योग सुरू झाले. कापड सर्वात मोठे होते. 1905 मध्ये 2,25,000 कामगार कार्य करत होते. गरजू शेतकरी, मजूर, कारगीर शहरांकडे स्थलांतरित झाले आणि श्रमशक्ती वाढली. कारखान्यांजवळ झोपड्या व साधनिक झोपडपट्ट्या बांधण्यात आल्या. कामाची अटी. गिरण्यातील कामगारांनी बराच वेळ विश्रांती न घेता किंवा खाण्याची वेगळी जागा न घेता काम केले. त्यांना काही सुट्ट्या होत्या आणि त्यांना उत्पादनावर आधारित पैसे दिले जात होते. समस्यांसाठी वजावट दिली जात होती. गिरणी मालकाने काही मजूर ठेवली आणि दंड ठोठावले. लहान मुलांसह सर्व कामगारांनी बराच वेळ काम केले. मजुरांचा संघर्ष. मुंबईत मजुरांना कामाच्या खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागले आणि 1870 पासून ते वारंवार संपावर गेले.
त्यांच्याकडे संघटना नव्हत्या, पण गिरणी मालकांवर दबाव आणण्यासाठी ते एकत्र येत असत. 1892 मध्ये त्यांनी वेतन कपात रोखली आणि 1900 पासून ते 1901 मध्ये 20,000 कामगार 10 दिवस संपावर गेले. 1919 मध्ये राहणीमानाचा खर्च वाढला, पण मजुरांचे वेतन काही वाढले नाही. कामगारांचा संघटना. सुशिक्षितांना कामगारांच्या प्रश्नांविषयी वर्तमानपत्रात लिहिले. कामगारांच्या मदतीसाठी गट तयार करण्यात आले. संपामुळे संघटना आणि कायदे तयार झाले. निष्कर्ष. ब्रिटिश वसाहतवादेने संसाधनाचे शोषण करून आणि पारंपरिक उद्योगाऐवजी साम्राज्याला फायदा होईल अशा उद्योगांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा नुकसान केले.